हॅलो अँड वेलकम टू भगीरथ आय एस अकॅडमी. मी सुदर्शन कुडचे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भगीरथ आय एस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, तपस्या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आजचा दिवस 41वा मार्च 31. आजच्या दिवसाचं जे शेड्यूल आहे आपलं ते शेड्यूल आपण सर्वांनी होपफुली वाचला असेल किंवा शेड्यूल फॉलो करून त्याचा जो कंटेंट आहे तो कंटेंट रीड केला असेल. तर आज आपल्याला काय करायचं आहे, या आजच्या शेड्यूलवर आपला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे. ठीक आहे. तर आजचं शेड्यूल आहे बेसिकली मुघल जी सत्ता आहे किंवा मुघल डिक्लाइन ऑफ मुघल जे आहे त्याच्यावर आजचा आपला शेड्यूल होता आणि त्याचाच वरचा आपण क्वेश्चन आज आपण इथं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर स्टार्ट करूया डिरेक्टली आजच्या आपल्या क्वेश्चनला. डे 41 मार्च 31. ठीक आहे. होपफुली सर्वांनी आन्सर लिहिला असेल. ठीक आहे. सर्वांनी आन्सर लिहिला असेल त्याच्यानंतर म्हणूनच आज आपण आता इथं आन्सर डिस्कस करतोय. ठीक आहे. तर स्टार्ट करूया क्वेश्चनला. आपल्या क्वेश्चनला स्टार्ट करण्यापूर्वी आपण काय करतो, आपला फ्लो कसा असतो क्वेश्चन आन्सर लिहिण्याचा. सर्वात आधी आपण काय करतो, क्वेश्चनला रीड करतो. क्वेश्चनला रीड केल्यानंतर काय करतो, आपण क्वेश्चनला ब्रेक करतो आणि क्वेश्चनला ब्रेक केल्यानंतर आपण क्वेश्चनची काय समजते आपल्याला, क्वेश्चनला डिकोड करतो. डिकोड केल्यानंतर आपल्याला डिमांड समजते, क्वेश्चनचा थीम समजतो आणि क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट समजतो. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. तर आजचा क्वेश्चन काय म्हणतो आहे की औरंगजेबनंतर मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची चर्चा करा. कमकुवत उत्तराधिकाऱ्यांनी त्याच्या ऱ्हासाला कसा हातभार लावला याची चर्चा करा. ठीक आहे. बेसिकली काय विचारलेलं आहे, मुघल एम्पायर जे आहे किंवा मुघल सत्ता जी होती, मुघल सत्ता औरंगजेबनंतर कशी मुघल सत्ता डिक्लाइन होत गेली, कसा त्या मुघल सत्तेचा ऱ्हास झाला, त्याच्या पाठीमागची कारणे काय होती आणि बेसिकली त्याच्यानंतर जे मुघल उत्तराधिकारी होते म्हणजे बेसिकली औरंगजेब नंतरचे जे सक्सेसर्स होते, त्याचे उत्तराधिकारी होते, त्यांच्यामुळे कशा प्रकारे म्हणजे मुघल सत्ता लयास गेली हे आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. म्हणजे कसा त्यांचा इम्पॅक्ट काय होता मुघल सत्तेचा ऱ्हास होण्यापाठीमागं. ठीक आहे. हे आपल्याला काय करायचं इथं डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन रीड करून घेतला आपण. आता काय करूया, आपण क्वेश्चनला डिकोड करूया. ठीक आहे. सर्वात आधी आपल्याला काय बघायचं आहे, क्वेश्चनचा आपल्याला काय काय पाहिजे आहे, क्वेश्चनचा थीम पाहिजे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट पाहिजे आणि काय पाहिजे, क्वेश्चनचा त्याच्यानंतर डिमांड पाहिजे. ठीक आहे. या तीन गोष्टी आपण काय करतो, डिस्कस करतो बेसिकली. आता ह्या तीन गोष्टी डिस्कस करताना बघा, सुरुवातीला काय म्हटलेलं आहे मित्रांनो की औरंगजेब नंतरच्या मुघल साम्राज्याची. तर मुघल साम्राज्य हे काय होतं, क्वेश्चनचा तुमचा थीम होऊन जातो. काय होऊन जातो, क्वेश्चनचा थीम म्हणजे ओव्हरऑल मुघल साम्राज्याबद्दल इथं विचारलेलं आहे. जर क्वेश्चन तुम्ही विचारात घेतला तर मुख्य गाभा काय आहे, क्वेश्चनचा मुख्य गाभा आहे आपला मुघल साम्राज्य. ठीक आहे. त्याच्यानंतर औरंगजेब काय आहे, औरंगजेब तुमचा कॉन्टेक्स्ट आहे क्वेश्चनचा. ठीक आहे. औरंगजेब काय आहे, कॉन्टेक्स्ट म्हणजेच आपण त्याला म्हणतो संदर्भ. औरंगजेब काय आहे, संदर्भ. त्याच्यानंतर ऱ्हासाची चर्चा करा, ही काय आहे, डिमांड 1 आहे. डिमांड 1. आणि त्याच्यानंतर कमकुवत उत्तराधिकाऱ्यांनी त्याच्या ऱ्हासाला कसा हातभार लावला, हा काय आहे आपला डिमांड 2 आहे. डिमांड 2. ठीक आहे. तर थीम आपल्याला समजली. थीम काय आहे मित्रांनो, मुघल साम्राज्य इज आवर थीम. फर्स्ट म्हणजे थीम काय, मुख्य विषय म्हणतो आपण त्याला. क्वेश्चनचा काय आहे, मुख्य विषय आहे. मुख्य विषय काय, मुघल साम्राज्य. त्याच्यानंतर कॉन्टेक्स्ट काय आहे, औरंगजेब कोणाशी विचारलेला आहे, कोणाच्या बाबतीत विचारलेला आहे, तर आपल्याला कोणाच्या बाबतीत विचारलेला, औरंगजेबच्या बाबतीत. औरंगजेब नंतरचे जे मुघल सक्सेसर्स आहेत म्हणजे मुघल त्याचे उत्तराधिकारी आहेत, त्यांच्या ऱ्हासाची म्हणजे किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ऱ्हास होण्यामागं, मुघल सत्ता ऱ्हास होण्यामागं. ठीक आहे. हे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर डिमांड 1 काय आहे आपली की डिक्लाइन औरंगजेब आणि डिमांड 1 काय, डिक्लाइन रिझन या कॉजेस फॉर decline
ऑफ मुघल एम्पायर. ठीक आहे, हा तुमचा काय आहे डिमांड 1 आहे. त्याच्यानंतर डिमांड 2 काय आहे, डिमांड 2 आहे की हाऊ वीक सक्सेसर्स कॉन्ट्रीब्युटेड इन देअर डिक्लाइन ऑफ मुघल एम्पायर. ठीक आहे, या वीक कॉन्ट्रीब्युशन ऑफ वीक सक्सेसर्स म्हणू शकतो, कॉन्ट्रीब्युशन ऑफ वीक सक्सेसर्स. ठीक आहे, कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ वीक. तर आपण बघितली क्वेश्चनचा थीम काय आहे, क्वेश्चनचा डिमांड काय आहे आणि क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट काय आहे. ठीक आहे, तर ह्याच्यानंतर आपण काय करूया, क्वेश्चनचा जो आपला अप्रोच आहे तो क्वेश्चनचा अप्रोच बघूया. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन डिकोड करून घेतला, क्वेश्चन डिकोड करून घेतल्यावर या सर्व गोष्टी आपल्याला समजला, क्वेश्चनचं थीम काय आहे, क्वेश्चनचं कॉन्टेक्स्ट काय आहे, त्याच्यानंतर क्वेश्चनची डिमांड काय, या गोष्टी आपल्याला समजल्या. ठीक आहे, आता अप्रोचमध्ये जर बघायला गेलं तर मित्रांनो अगेन इंट्रोडक्शन कशा प्रकारे लिहू शकता तुम्ही, अगेन 2-3 प्रकारे लिहू शकता इंट्रोडक्शन. पण हिस्ट्रीचं इंट्रोडक्शन जे तुम्ही लिहिता, हिस्ट्रीचा जो परिचय लिहिता तो तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे एक तर तुम्ही टाईमलाईनपासून सुरुवात करू शकता किंवा कॉन्टेक्स्ट बेस्ड जे म्हणतो आपण, किंवा कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भाला एक्सप्लेन करण्याबाबत जे म्हणतो त्या पद्धतीनं तुम्ही संदर्भाला थोडक्यात एक्सप्लेन करू शकता. इथं काय लिहिलेलं आहे की मुघल साम्राज्य जे आहे, मुघल साम्राज्य औरंगजेबच्या अधिपत्याखाली, म्हणजे औरंगजेब जेव्हा राज्य करत होते, मुघल साम्राज्य हे करत होते, लीड करत होते, तेव्हा काय औरंगजेबच्या अधिपत्याखाली मुघल साम्राज्य एकदम रीचला पोचला, एनरिच झिनीतला पोचला. बेसिकली म्हणतो आपण काय, शिखर म्हणतो त्याला, झिनीत म्हणजे काय शिखर. तर मुघल अधिपत्याखाली औरंगजेबच्या अधिपत्याखाली मुघल साम्राज्य कसा त्याच्या झिनीतला पोचला त्याचं काय करायचं आपल्याला थोडक्यात परिचय करून द्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 1707 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर पतनाची सुरुवात कशी झाली याचा उल्लेख करायचा आहे. म्हणजे एक्झॅक्टली 1707चा उल्लेख इथं द्यायचा आहे. 1707 मध्ये जेव्हा त्याचा मृत्यू झाला, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुघल साम्राज्याच्या पतनाला कशी सुरुवात झाली ते आपल्याला इथं थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर डिमांड 1 जर तुम्ही बघितली मित्रांनो, डिमांड 1 काय आहे, औरंगजेब नंतर मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे. ठीक आहे, रिझन्स म्हणा, कॉजेस म्हणा तुम्ही त्याला, की औरंगजेबचा जेव्हा डेथ झाला, औरंगजेबचं डेथ झाल्यानंतर एक्झॅक्टली कशा प्रकारे मुघल साम्राज्य ऱ्हास होत गेलं, काय बेसिकली कारणे होती त्याच्या पाठीमागे, ती कारणे काय करायची आहेत आपल्याला डिस्कस करायची. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया डिमांड 2. डिमांड 2 मध्ये काय आहे, डिमांड 2 बघा, मुघल साम्राज्याच्या ऱ्हासात कुमकुवत उत्तराधिकाऱ्यांचे योगदान. तेच म्हटलं ना, कॉन्ट्रीब्युशन ऑफ वीक सक्सेसर्स इन द डिक्लाइन ऑफ मुघल एम्पायर. ठीक आहे, म्हणजेच काय, मुघल साम्राज्याच्या ऱ्हासात कुमकुवत उत्तराधिकाऱ्यांचे योगदान काय होते ते डिस्कस करा. ठीक आहे, त्याच्यानंतर कन्क्लुजन बघा, कन्क्लुजनमध्ये काय डिस्कस करू शकतो आपण, की अंतर्गत आणि बाह्य अशा अनेक घटकांमुळे एकेकाळी शक्तिशाली असलेल्या मुघल साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला. म्हणजे काय, बेसिकली एका वेळी बेसिकली मुघल साम्राज्य इतकं एक्सपांड झालेलं, इतका त्याचा एक्सपान्शन होतं मुघल साम्राज्याचं, ते एक्सपान्शन काय झालेलं आहे बेसिकली आपल्याला बघायला मिळतं की एकेकाळी खूप पॉवरफुल असणारं जे मुघल साम्राज्य आहे, मुघल एम्पायर आहे, त्याचा हळूहळू काय ऱ्हास कसा झाला हे आपल्याला त्याचा काय करायचं आहे सारांश आपल्याला बेसिकली तिथं प्रोव्हाइड करायचं. ठीक आहे, समजलं सर्वांना, अप्रोच कसा आहे समजलं सर्वांना, अप्रोच एक्झॅक्टली काय आपल्याला, म्हणजे आपण काय करतो क्वेश्चन अप्रोच बघणं म्हणजे क्वेश्चन ड्राफ्ट करणं, की आपल्याला या गोष्टी क्वेश्चनमध्ये लिहायच्यात, हे ड्राफ्ट करणं म्हणजे काय आपण म्हणतो त्याला अप्रोच म्हणतो आपण त्याला, किंवा अप्रोच बघणं म्हणतो. ठीक आहे, तर स्टार्ट करूया इंट्रोडक्शन आजचं. ठीक आहे, ठीक आहे, थोडंसं ब्रीफली उगा, जास्त क्वेश्चन हा नाही आहे, डिफिकल्ट नाही आहे, त्याच्यामुळं आपण ब्रीफलीच बघूया सर्व गोष्टी आजच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन बघा, तर इंट्रोडक्शनमध्ये काय म्हटलं, 1707 मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर अकबर आणि औरंगजेबच्या अधिपत्याखाली सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले मुघल साम्राज्य. म्हणजे काय, सम्राट अकबरापासून जी सुरुवात झाली, म्हणजे त्याच्या आधी हुमायूनपासून सुरुवात झाली तसं बघायला गेलं तर औरंगजेब, हुमायूनच्या आधी बाबर. ठीक आहे, बाबर जेव्हा भारतात आला तेव्हा त्यांनी मुघल सत्ता स्थापन केली, तेव्हापासून जी स्टार्ट झाली मुघल सत्ता, तेव्हापासून त्याच्यानंतर हुमायूनपासून अकबर, आणि अकबरपासून पुढं चालत आलेली सत्ता जी आहे ती औरंगजेबच्या अधिपत्याखाली, म्हणजे औरंगजेबच्या अंडर काय झाली, झिनीतला पोहोचली. म्हणजे खूप जास्त एक्सपान्शन झालं, खूप सत्ता वाढली, टेरिटरी वाढली, मुघल टेरिटरी वाढून गेली, आणि त्याच्यामुळे काय झाली, ही शिखरावर पोहोचली.
मुघल साम्राज्य झपाट्याने कमी होणं. आता काय झालं, त्याच्या औरंगजेबच्या मृत्यूनंतर काय म्हटलं आपण, 1707 नंतर झपाट्याने काय होत झाली, कमी होऊ लागली. त्याच्या विस्तारवादी धोरणांनी, म्हणजे काय, औरंगजेबचं जे विस्तारवादी एक्सपान्शनिस्ट पॉलिसी म्हणतो त्याला आपण, ठीक आहे. एक्सपान्शन जे पॉलिसी होतं ते एक्सपान्शन करण्याची जी पॉलिसी, विस्तारवादी धोरण, ठीक आहे. म्हणजे काय, जितकं लँड असेल किंवा जितकं क्षेत्र असेल जे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या साम्राज्याखाली आणता येईल किंवा आणणं, हा त्याचा धोरण होतं बेसिकली. ह्या धोरणामुळे काय झालं, आपल्याला त्याचे उत्तराधिकारी केंद्रीय अधिकार राखण्यात अपयशी ठरले, ठीक आहे. म्हणजे बेसिकली काय होतं, आपण इथं हे म्हटलं की त्याचं जे धोरण होतं ते विस्तारवादी धोरण होतं, पण त्याच्याच नंतरचे जे सक्सेसर होते ते काय केंद्रीय अधिकार राखण्यात काय झाले, अपयशी ठरले, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, कुमकुवत नेतृत्व, दरबारी कारस्थान, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि बाह्य आक्रमणामुळे मुघल राजवटीचे विभाजन झाले. आणि थोडक्यात आपण सांगितलं की या गोष्टींची आपण काय करणार आहे, चर्चा करणार आहे, खाली चर्चा करणार आहे. त्याचा आपण एक ब्रीफ इथं हे दिला की इतके रिझन्स होते, या रिझन्समुळे काय झालेलं आहे, जो आपला मुघल साम्राज्य आहे त्याचा ह्रास झालेला आहे, हे आपण सांगितलं, ठीक आहे. त्याच्यानंतर डिमांड 1, पहिलं डिमांड इंट्रोडक्शन बघितलं. डिमांड 1 बघूया. डिमांड 1 मध्ये काय, औरंगजेब नंतर काय आपल्याला करायचं आहे, औरंगजेब नंतरच्या मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे काय ऱ्हासाची कारणे. सिंपल आहे, क्वेश्चन खूप सिंपल आहे. तुम्हाला फॅक्च्युअल डेटा जर माहिती असेल, तुम्हाला फॅक्ट जर माहिती असेल, तुम्ही जर क्वेश्चन किंवा कंटेंट जर याच्याबद्दल वाचला असेल तर डेफिनेटली तुम्हाला काहीच अवघड नाही जाणार हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला, ठीक आहे. प्रशासकीय कुमकुवतपणा, ठीक आहे, म्हणजे काय, भ्रष्टाचार आणि सक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे काय केंद्रीकृत प्रशासन काय झाले, अकार्यक्षम झाले, ठीक आहे. म्हणजे काय, औरंगजेब नंतर काय होतं, खूप सारा भ्रष्टाचार होता. भ्रष्टाचार आणि केंद्रीकृत म्हणजे सेंट्रलाइज जे हे होतं ॲडमिनिस्ट्रेशन होतं ते खूप वीक होतं, ठीक आहे. म्हणजे काय, ॲडमिनिस्ट्रेशन फेल्युअर म्हणतो आपण, कुमकुवतपणा म्हणतो इथं, प्रशासकीय म्हणजे, ठीक आहे. मग भ्रष्टाचार आणि सक्षम नेतृत्व म्हणजे काय होतं, एक क्लिअर एक लीडरशिप नव्हती, एक पॉवरफुल लीडरशिप नव्हती तिथं. त्याच्यामुळे आपल्याला काय बघायला मिळतं की अकार्यक्षम झालेले बघायला मिळतं. सेंट्रलाइज जे प्रशासन आहे ते अकार्यक्षम झाले. त्याच्यानंतर जागीरदारी आणि मनसबदारी व्यवस्था बिघडली, ज्यामुळे महसुलाचे गैरव्यवस्थापन झाले, ठीक आहे. म्हणजे काय, जागीरदारी जी होती तुमची, मनसबदारी होती, वेगवेगळ्या प्रकारच्या जागिरी मिळायच्या, मनसबी मिळायच्या, त्या ह्याच्यामध्ये काय झालं, गैरव्यवस्थापन झाले. कशामुळे झाले, तर या भ्रष्टाचारामुळे किंवा सक्षम नेतृत्व नसल्यामुळे, ज्यामुळे काय महसूल जो आहे तुमचा, रेव्हेन्यू आहे, रेव्हेन्यू कमी झाला, रेव्हेन्यूवर इम्पॅक्ट झाला. त्याचा रेव्हेन्यूवर इम्पॅक्ट झाल्यामुळे कशावर इम्पॅक्ट होतो, त्याचा इम्पॅक्ट आर्थिक गोष्टींवर इम्पॅक्ट होतो त्याचा, ठीक आहे. तर पुढे आपण बघितलं की आर्थिक ऱ्हास, म्हणजे या गोष्टींमुळे काय झाला, आर्थिक ऱ्हास झाला. सर्वात आधी काय, प्रशासकीय कुमकुवतपणा, प्रशासकीय कुमकुवत असल्यामुळे भ्रष्टाचार वाढला. भ्रष्टाचार वाढल्यामुळे काय झाला, जागीरदारी आणि मनसबदारी यांच्यावर परिणाम पडला. यांच्यावर परिणाम पडल्यामुळे काय झाला, आर्थिक ऱ्हास व्हायला लागला. मग आर्थिक ऱ्हास कसा झाला, शेतकऱ्यांवरील अतिरिक्त करांमुळे वारंवार कृषी उठाव झाले, म्हणजे रिवॉल्ट झाले, पीजंट रिवॉल्ट्स म्हणतो आपण बेसिकली त्याला. शेतकऱ्यांवर जास्त कर लादल्यामुळे काय झाले, त्याच्यावर वारंवार काय झाले, कृषी उठाव झाले. युरोपीय स्पर्धा आणि अंतर्गत अस्थिरतेमुळे साम्राज्याचा व्यापार कमी झाला. म्हणजे जी त्या काळात जर बघितलं, 1700 नंतरच्या काळात तुम्ही ब्रिटिश तुम्हाला आलेले दिसतात, युरोपियन पॉवर्स असतील, युरोपियन पॉवर्स तुम्हाला इंडियामध्ये एंटर केलेले दिसतात. तर या युरोपियन पॉवर्समुळे काय दिसतं आपल्याला की जी व्यापार आहे ते व्यापारमध्ये काय स्पर्धा दिसून येते, आणि त्याच ह्याच्यामध्ये क्वालिटी जर कॉम्प्रोमाइज झाली तुमची, तर याच्यामुळे काय होते, तुमचं व्यापार कमी झालेला इथं तुम्हाला दिसून येतो, ठीक आहे. समजलं सर्वांना, ठीक आहे. 2 डायमेन्शन आहेत, खूप सोपे आणि सरळ डायमेन्शन आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये काही विशेष असं काही नाही आहे, ठीक आहे. एक्सप्लेन करण्यासारखं जास्त असं काही कन्सेप्च्युअल काहीच नाही याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक शक्तींचा उदय, नेक्स्ट जो आहे तुमचा, म्हणजे जो रिजनल पॉवर्स होते, औरंगजेबच्या मृत्यूनंतर खूप साऱ्या रिजनल पॉवर्स इमर्ज झाल्या. खूप सारे जे छोटे छोटे प्रादेशिक सत्ता होत्या त्या सत्ता उदयास आल्या, ठीक आहे. त्या सत्ता कोणकोणत्या होत्या, जसं की तुमचे मराठा असेल, शीख असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर हैदराबाद झाले, निजाम झालं, बेसिकली असे जे छोटे छोटे हे होते. कोणकोणते म्हटले आपण, हैदराबाद, बंगाल,
अवध यासारख्या स्वतंत्र राज्याच्या उदयामुळे मुघल नियंत्रण काय झाले, कमकुवत झाले बेसिकली. ठीक आहे, म्हणजे तुमचे जे कोणतेही तुम्ही बघा मित्रांनो, तुम्ही हिस्ट्रीमध्ये जर बघितलं असेल ना, तर कोणत्याही एका मोठ्या साम्राज्यानंतर, जसं तुम्ही मौर्यन पिरियड बघितला, मौर्य साम्राज्य बघितला, गुप्ता साम्राज्य बघितलं, गुप्त साम्राज्य जर बघितलं तुम्ही, प्रत्येक एका मोठ्या साम्राज्यानंतर काय होतात, रिजनल पॉवर्स तुम्हाला इमर्ज झालेली दिसतात. कारण एक सक्सेसर जे असतात, सक्सेसर जे जितके पॉवरफुल नसतील सक्सेसर, कारण गुप्त साम्राज्य असेल किंवा मौर्यन साम्राज्य जरी असेल, त्यांच्या नंतरचे जे सक्सेसर होते ते काय होते, सक्सेसर वीक होते. त्याच्यामुळे काय आपल्याला तिथं रिजनल पॉवर्स इमर्ज झालेल्या दिसतात. त्याचप्रमाणे इथं औरंगजेबच्या मृत्यूनंतर औरंगजेब एक लास्ट ग्रेट म्हणजे मुघल साम्राज्यातील सर्वात ग्रेट लीडर आपण म्हणू शकतो जे औरंगजेब होते, की ते लास्ट लीडर होते, ग्रेट लीडर म्हणतो. ते ग्रेट म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणा पॉवरफुल लीडर म्हणा तुम्ही. ठीक आहे, तर पॉवरफुल लीडर जे होते ते औरंगजेब होता. ठीक आहे, मग त्याच्यानंतर कोणी पॉवरफुल सक्सेसर मिळाला नसल्यामुळे काय आपल्याला मिळतं, की जे हैदराबाद, बंगाल, अवध किंवा मराठा झालं, शीख झालं, राजपूत, जाट यासारखे काही रिजनल किंगडम्स किंवा रिजनल पॉवर्स काय आपल्याला इमर्ज झालेले मिळतात. आणि त्या पॉवर्सनी मुघल सत्तेला आव्हान दिलं आणि त्यामुळे काय झालं, आव्हान दिल्यामुळे हळूहळू मुघल सत्तेचा काय होत गेला, ऱ्हास होत गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर परदेशी आक्रमण झालं. नादिरशाहनी 1739 मध्ये आक्रमण केलं. नादिरशाहच्या आक्रमणामुळे दिल्लीची लूट झाली आणि अफाट संपत्तीचे नुकसान झाले. म्हणजे काय, आर्थिक नुकसान झाले. अर्थव्यवस्था जर डगमळीत झाली तर सर्वच गोष्टी डगमळीत होतात. तुमच्या सर्व गोष्टींवर इम्पॅक्ट होतो त्याचा. अहमद शाह अब्दालीच्या वारंवार आक्रमणामुळे साम्राज्य आणखीन अस्थिर. 3दा आक्रमण केलं अहमद शाह अब्दालीनं. तिसरं आक्रमण आपलं बॅटल ऑफ पानिपत, जे लास्ट आक्रमण होतं. ठीक आहे, लास्ट इन्व्हेजन म्हणतो त्याला, थर्ड बॅटल ऑफ पानिपत. जर तेव्हापर्यंत काय होतं, तेव्हापर्यंत अहमद शाह अब्दालीच्या आक्रमणामुळे काय झालं, संपत्ती लुटली गेली आणि संपत्ती लुटली गेल्यामुळे काय झालं, आर्थिक व्यवस्था ढासळली. अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे काय झालं, आपल्याला काय द्यायचं, याचा इम्पॅक्ट, परदेशी आक्रमणाचा इम्पॅक्ट अर्थव्यवस्थेत कॉझिंग काय होतं ते बेसिकली डिक्लाइन ऑफ मुघल. ठीक आहे, म्हणजेच अर्थव्यवस्था ढासळी म्हणजे काय होतं, तुम्हाला हळूहळू ऱ्हास झाल्याचा दिसून येतो आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ब्रिटिश विस्तार. म्हणजे ब्रिटिशांचं जेव्हा आगमन झालं तिथं 1600 मध्ये जवळपास ब्रिटिशांचं आगमन झालं, तर युरोपियन पॉवर्स म्हणा बेसिकली, तर हळूहळू ईस्ट इंडिया कंपनीने काय केली, आपला जो इंडियातला एक्सपान्शन आहे किंवा इंडियातला हळूहळू सत्ता जी आहे आपली स्थापन करायला सुरुवात केली. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मुघलांच्या कमकुवतपणाचा फायदा उठवत बॅटल ऑफ प्लासी, 2 बॅटल झालेल्या. ठीक आहे, बॅटल ऑफ प्लासी आणि बॅटल ऑफ काय म्हणतो, बक्सार म्हणतो आपण. ठीक आहे, 1757 आणि 1764. ठीक आहे, 1757 मध्ये कुठली झालेली, 23 जून 1757 बॅटल ऑफ प्लासी आणि बॅटल ऑफ बक्सार 1764. ठीक आहे, 1764 मध्ये बॅटल ऑफ बक्सार. या 2 युद्धात काय केलं, ब्रिटिशांनी पूर्णपणे भारतावर आपलं काय, पूर्णपणे म्हणण्यापेक्षा भारतावर आपलं नियंत्रण किंवा वर्चस्व इस्टॅब्लिश करण्यास काय केली, सुरुवात केली. ठीक आहे, त्याच्यानंतर 19व्या शतकापर्यंत मुघल साम्राज्य वास्तविक शक्ती नसलेले प्रतिकारात्मक अस्तित्व बनले. म्हणजे काय, जर तुम्ही 1857च्या उठावामध्ये जर बघितलं किंवा त्यावेळीपर्यंत जर बघितलं, तर मुघल साम्राज्य किंवा जो किंग होता, ठीक आहे, तो मुघल किंग काय होता, बेसिकली एक नामधारी किंग होता. म्हणजे काय, त्याच्या हातात पॉवर नव्हती, त्याच्या हातात रिअल सत्ता नव्हती, हे आपल्याला याच्यावरून समजून येतं. ठीक आहे, तेच आपण इथं लिहिलेलं आहे की 19व्या शतकापर्यंत काय झालं, मुघल साम्राज्य काय होतं, वास्तविक शक्ती नसलेले काय होते, एक प्रतिकारात्मक अस्तित्व होते. ठीक आहे, तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपण बघितले 5 ते 6 डायमेन्शन्स आपण इथं मेन्शन केले. या प्रकारे तुम्ही काय करू शकता, कारणे बेसिकली लिहू शकता. आता वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल या वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल रिझन म्हणू शकतो या मोस्ट फेवरेट रिझन म्हणू शकतो आपण. फेवरेट म्हणण्यापेक्षा फेमस रिझन म्हणू आपण त्याला. फेमस रिझन काय रे मित्रांनो, की जे औरंगजेब नंतरचे जे त्याचे सक्सेसर होते, उत्तराधिकारी होते, ते सर्वात वीक असल्यामुळे म्हणजे कमकुवत असल्यामुळे काय आपल्याला या सर्व गोष्टी झालेल्या दिसतात. मग आपल्याला नेक्स्ट जी डिमांड आहे ती नेक्स्ट डिमांड आपल्याला त्याच्याच बाबतीत काय करायचे आहे, डिस्कस करायचे आहे. म्हणजे काय, त्यांनी जे त्यांच्या नंतरचे वीक सक्सेसर होते त्यांनी कसं कॉन्ट्रीब्यूट केलं ऱ्हासामध्ये, हे आपल्याला काय करायचं इथं सांगायचं आहे. ठीक आहे, बघा मुघल साम्राज्याच्या ऱ्हासात
कमकुवत उत्तराधिकाऱ्यांचे योगदान, म्हणजे त्याच्यानंतरचे जे उत्तराधिकारी होते त्यांचं योगदान काय होतं. बघा, वारसा हक्कांची वारंवार युद्धे, म्हणजे आपापसातात स्वतः कोण पॉवर किंवा रूल कोण करणार किंवा थ्रोनसाठी बेसिकली काय होत होते तिथं युद्धे होत होती, किंवा वारसा हक्क म्हणून त्याला आपण काय होते ती वारंवार आपापसातात युद्ध होत होती. आपसातात युद्ध झाल्यामुळे काय होतं बेसिकली आपल्याला औरंगजेब नंतर सिंहासनासाठीच्या सततच्या लढायांमुळे साम्राज्याची स्थिरता कमकुवत झालेली दिसते बेसिकली. ठीक आहे, साम्राज्याची जी स्थिरता आहे ती काय आहे आपल्याला वीक झालेली दिसते, कमकुवत झालेली दिसते. राईट. त्याच्यानंतर बहादूर शाह पहिला आणि जहांगीर शाह यांच्यासारखे शासक गटांच्या पाठिंब्याने सत्तेवर आले, परंतु त्यांच्याकडे प्रशासकीय कौशल्य म्हणजे बेसिकली एक स्किल नव्हतं. बहादूर शाह असतील किंवा जहांगीर शाह असतील, हे गट पाडून किंवा गट हे करून हे काय आले सत्तेवर आले आपल्याकडे हे करून, बट त्यांच्याकडे तितकं स्किल नव्हतं जे रूल करू शकतील. ठीक आहे, म्हणजे प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल नव्हते त्यांना, राज्य करण्याचं त्यांना काय होतं ज्ञान नव्हतं बेसिकली, किंवा तितकंसं ज्ञान नव्हतं राज्य करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मजबूत नेतृत्वाचा अभाव, अगेन म्हणजे एक पॉवरफुल जे नेतृत्व असतं, पॉवरफुल लीडरशिप असतं, त्या लीडरशिपचा अभाव दिसतो आपल्याला. मुहम्मद शाह म्हणजे 1719 ते 1748 या पिरियडमध्ये होते. यांच्यासारखे कुमकुवत शासक प्रशासनाऐवजी काय केले, ऐशो आरामामध्ये गुंतलेले दिसतात आपल्याला. म्हणजे काय, प्रशासन राहिलं एका साईडला आणि फक्त ऐशो आरामासाठी, म्हणजे राजा बनल्यानंतर त्यांनी खूप ऐशोआराम केला, प्रशासनाकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही, राज्य चालवण्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे आपल्याला काय मिळतो, मुघल साम्राज्याचा ऱ्हास झालेला मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर बघा, खानदानी आणि राज्यपालांवर नियंत्रण ठेवण्याच्या त्याच्या असमर्थतेमुळे स्वायत्त राज्यांचा उदय झाला. म्हणजे तेच म्हटलं की जे रिजनल पॉवर्स आहेत ते रिजनल पॉवर्स काय झाले, इमर्ज झाले बेसिकली. हां, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, न्यायालयीन कारस्थान आणि भ्रष्टाचार. अगेन न्यायालयीन कारस्थान म्हणजे काय, जे सय्यद बंधू होते. ठीक आहे, सय्यद बंधू सारख्या काय केले, मुघल सरदारांनी आणि काय गटांनी बेसिकली काय केलं, आपल्याला वैयक्तिक फायद्यासाठी साम्राज्यावर नियंत्रण ठेवले. ठीक आहे, म्हणजेच काय न्यायालयीन कारस्थान म्हणजे कट कारस्थानं व्हायची आतल्या आत तिथं, म्हणजे एकमेकाला ओव्हरथ्रो करण्यासाठी बेसिकली. ठीक आहे, त्यांचे जे सक्सेसर्स होते, म्हणजे मुघलांची एक परंपरा राहिलेली की ते स्वतःच्या रक्ताच्या माणसांना बेसिकली वडिलांना, म्हणजे औरंगजेबनं तर त्याच्या स्वतःच्या वडिलांना मारून टाकलं सत्तेसाठी. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता की त्याच्यानंतरच्या सक्सेसर्समध्ये पण किंवा उत्तराधिकाऱ्यांमध्ये पण हेच झालेलं दिसतं की सय्यद बंधूसारख्या मुघल सरदारांनी काय केलं आणि गटांनी वैयक्तिक फायद्यासाठी साम्राज्यावर नियंत्रण ठेवलं. प्रशासनातील भ्रष्टाचारामुळे साम्राज्याची आर्थिक आणि लष्करी ताकद काय झाली, वीक झाली किंवा कमकुवत झाली असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, समजलं, सिंपल आहे खूप. त्याच्यानंतर बघा, बाह्य धोक्यांना प्रतिसाद देण्यात अपयश, जसं नादिरशाह किंवा अहमद शाह अब्दाली आहे. ठीक आहे, अहमद शाह अब्दाली यांचे जेव्हा आक्रमण झाले ते रोखण्यात मुघल साम्राज्यानं काय आलं, अपयश आलं. कमकुवत लष्करी प्रतिसादामुळे दिल्लीची वारंवार लूट झाली आणि प्रतिष्ठा गमावली गेली. ठीक आहे. ब्रिटिश आणि युरोपियन शोषण, जे तुमचं ब्रिटिश किंवा आपण म्हणतो ब्रिटिश किंवा युरोपियन पॉवर्स जे असतील यांनी काय केलं, एक्सप्लॉयटेशन केलं, शोषण केलं मुघलांचं. कशा प्रकारे शोषण केलं त्यांनी, की कमकुवत उत्तराधिकाऱ्यांनी ब्रिटिशांना त्यांचा प्रभाव वाढवण्याची संधी दिली. म्हणजे हळूहळू ब्रिटिशांनी काय केली, मुघल दरबारात स्थान मिळवायला सुरुवात केली. मग ते त्यांच्यावर हळूहळू काय करायला लागले, निर्बंध टाकू लागले. ठीक आहे, निर्बंध टाकत त्यांनी काय केलं, त्यांचा प्रभाव काय गेला, वाढत गेला. मुघल शासकांनी ब्रिटिशांना सवलती दिल्यामुळे ज्याच्यामुळे शेवटी त्यांचे राजकीय वर्चस्व काय झालं, निर्माण होत गेले किंवा वाढत गेले. ठीक आहे, तर हे पण 5 ते 6 जे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स आपण आज इथं बघितलेले आहेत. ते डायमेन्शनसुद्धा आपण इथं कवर केले. खूप आजचं जे हे होतं ते खूप सिम्पल होतं, खूप सरळ होतं, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. थेरी जी म्हणतो आपण, थेरी होती स्ट्रेट फॉरवर्ड, याच्यामध्ये असं ॲनालिटिकल किंवा हे काहीच नव्हतं. ठीक आहे, त्यामुळे आपण खूप ब्रीफली इथं सर्व काही गोष्टी डिस्कस केल्या आहेत. ठीक आहे, निष्कर्ष आहे बघा आपला. निष्कर्ष काय म्हणजे कन्क्लुजन म्हणतो आपण त्याला, कन्क्लुजन. हां, कन्क्लुजन काय आहे, मुघल साम्राज्याचा ऱ्हास हा कमकुवत नेतृत्व, अंतर्गत संघर्ष, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि बाह्य आक्रमणांचा परिणाम होता.
म्हणजे काय आपण सांगितलं की मुघल साम्राज्य ऱ्हास एक्झॅक्टली कशामुळे झाले ते ब्रीफली सांगितलं. याच्यानंतर ॲक्च्युली एक्झॅक्टली तुम्ही इथून स्टार्ट करू शकता. प्रशासन आणि लष्करी संरचनेचे आधुनिकीकरण करण्यात आलेले अपयशामुळे, म्हणजे एक हुकुम का इक्का म्हणतो ना आपण, जो हुकुम का इक्का नेहमी तुम्ही राखून ठेवायचा. एक रिझन असं राखून ठेवा की जे तुम्ही कन्क्लुजनमध्ये यूज करू शकता. कन्क्लुजनमध्ये काय की प्रशासन आणि लष्करी संरचनेचे काय आहे आधुनिकीकरण, म्हणजे मॉडर्नायझेशन करता आलं नाही. बेसिकली मिलिटरी असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्याचं मॉडर्नायझेशन न झाल्यामुळे आपल्याला काय मिळते इथं करण्यात न आल्यामुळे काय झाला त्याचा आणखीन ऱ्हास झाला. त्याच्यानंतर 19व्या शतकापर्यंत मुघल शासक नाममात्र आकड्यांपर्यंत कमी झाले होते. वास्तविक सत्ता ब्रिटिशांकडे वळली होती, ज्यामुळे भारतातील मध्ययुगीन ते वसाहतवादीचे राजवटीत संपुष्टात आले. म्हणजे काय, तुम्ही जर 19व्या शतकापर्यंत बघितलं, जसं तुम्ही 19व्या शतकापर्यंत यायला सुरुवात केली तुम्ही, तसं काय झालं, तसं जी ब्रिटिशांची पॉवर आहे किंवा ब्रिटिश सत्ता आहे ती इन्क्रीज होत गेली. मुघल सत्ता काय होत झाली, मुघल सत्ता डिक्रीज होत गेली आणि मुघल आणि ब्रिटिश असे होते आधी. मुघल सत्ता डिक्रीज होत गेली आणि ब्रिटिश सत्ता इन्क्रीज होत गेली. हे असं झालं बेसिकली. पारडं इकडचं आधी जड होतं ते आता इकडचं जड झालं म्हणजे बेसिकली. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही इथं बॅलन्स्ड व्ह्यू देऊन किंवा हे देऊन आपण इथं काय करू शकतो, कन्क्लूड करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर आजचं क्वेश्चन हा होता बेसिकली आजचा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट डेमध्ये पुढच्या दिवसाचं आपण जे पुढचं हे आहे क्वेश्चन आहे तो आपण डिस्कस करणार. ठीक आहे, तोपर्यंत सर्वांनी उद्याचं जे शेड्यूल आहे, आज रात्री उद्याचं शेड्यूल पडेल, उद्याच्या शेड्यूलनुसार तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा उद्याचं, आणि त्याच्यानंतर तुम्ही उद्याचा क्वेश्चन लिहून तयार ठेवा. ठीक आहे, तर उद्या भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत वाचत राहा, लिहत राहा, अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.